वाढीव घरफाळा रद्द करण्यासह प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे हप्ते खात्यावर त्वरित जमा करावेत या मागणीसाठी सर्वपक्षीय नागरिक यांच्या वतीनं नगरपालिकेवर मोर्चा काढला। लोकनियुक्त नगराध्यक्षा सुहासिनी देवी पाटील, उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले, मुख्याध्यापिका यांनाही निवेदन दिले। बस स्थानकापासून मोर्चास प्रारंभ झाला। अन्यायी घरफाळा कमी झालाच पाहिजे, घरकुलचे हप्ते त्वरित जमा झालेच पाहिजेत अशा आशयाचा फलक नागरिकांनी हातात घेत तशा घोषणाही दिल्या। निवेदनातील मजकूर असा: 2021 नंतर प्रशासक काळात 20% तर आता 5% अशी एकूण 25% घरफाळा वाढ केली आहे। अगोदरच जादा असणारा घरफाळा त्यामध्ये जनतेला विचारात न घेता एकतर्फी निर्णय घेऊन हुकुमशाही पद्धतीनं जनतेवर लादली आहे। हा वाढीव घरफाळा रद्द होण्याबाबत 27 मे 2026 रोजी निवेदन दिलं होतं, त्यावर अजूनही काहीच कारवाई केलेली नाही। या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करून अन्यायकारक असणारी घरफाळा वाढ त्वरित रद्द करावी। तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे हप्ते अद्याप जमा झालेले नाही, तरी नगरपालिकेमार्फत सदर लाभार्थी यांना चेक वाटपाचा कार्यक्रम घेतला होता, तरीही अद्याप त्या लाभार्थी यांच्या खात्यावर अनुदान जमा झालेलं नाही। तरी सदर लाभार्थी यांना खात्यावर अनुदान जमा झालेले PMAYUM कडून मेसेज आलेले आहेत व अनुदानही जमा झालेलं नाही। अनुदानापासून वंचित राहिलेल्या लोकांचे अनुदानाचे हप्ते लवकरात लवकर जमा करण्यात यावे। माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, माजी नगराध्यक्ष सुखदेव एरुडकर, नितीन मोरबाळे, दिगंबर परीख, संग्राम साळुखे, सुरेश गोधडे, आकाश दरेकर यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या। मोर्चात माजी उपनगराध्यक्ष अनंत फर्नांडिस, माजी नगरसेवक विलास गुरव, फिरोज खान जमादार, विशाल सूर्यवंशी, सचिन मेंढके, प्रकाश हळदकर, शशिकांत गोधडे, समाधान बोते, अमर इंदलकर, संगीता राऊत, शोभा राऊत, सत्यजित चौगले, विशाल भोपळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। सर्जेराव भाट, मुरगुड प्रतिनिधी। मुरगुडमधील वाढीव घरफाळा व पाणीपट्टी ही वाढलेली आहे। ही जेणेकरून मागली जी राहिलेली होती तशी ठेवावी अशी नगरपालिकेला माझी सूचना आहे। परत जे अनुदान ह्याचं बेघरचं घरकुलचं अनुदान मिळालंच पाहिजे, हे कुठल्याही परिस्थितीत मिळालं पाहिजे, नाही तर याच्याबद्दल आम्ही आंदोलन करू। मुरगुड नगरपालिकेने जे घरफाळा वाढीचा विषय जे काढलेला आहे, 5% घरफाळा वाढ जी केलेली आहे आता सध्या, याच्या अगोदर प्रशासनाच्या काळात 20% करवाढ केलेली आहे। आता सध्या जे शेतीवाडी वगैरे जे घरं बांधलेले आहेत त्याच्या ठिकाणी कचरा उठावाची सोय झालेली नाही, पाण्याची सोय झालेली नाही आणि घरफाळा वाढीव जे हे केलेलं आहे याला आमचा सार्थ विरोध आहे। एवढंच करमाफी करावी ही माझी विनंती आहे। मुरगुड नगर परिषदेच्या वतीने या ठिकाणी मुरगुडच्या सर्व नागरिकांच्यावरती अन्यायकारक रीतीने घरफाळा वाढ केलेली आहे। ही वाढ नक्कीच रद्द करणे गरजेचे आहे, कारण या ठिकाणी मुरगुडमध्ये एवढं मोठं असं आपण म्हणू शकत नाही की प्रशासकीय कार्यालय किंवा काय नाही किंवा एवढे व्यापार नाही, जेणेकरून लोकांना घरफाळा वाढीव घरफाळा भरण्याला अडचणी येत आहेत। त्यामुळे नक्कीच हा घरफाळा कमी व्हायला पाहिजे। प्रधानमंत्री आवास योजना ही संकल्पना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी चालू केली। 2018 पासून बरीच प्रकरणं ह्या गोष्टीसाठी प्रलंबित आहेत। अजून 2018च्या यादीतील लोकांचे अजून पैसे अदा केलेले नाहीत। या गोष्टीला देखील न्याय निवाडा व्हावा आणि जी लोक ह्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानापासून वंचित आहेत त्यांना नक्कीच न्याय द्यायचं काम करावं, एवढंच आमचं या मुरगुड नगरपालिकेच्या प्रशासनाला व नगराध्यक्षांना आमची ही विनंती आहे। या गोष्टीवरती आपण लवकरात लवकर निर्णय घेऊन काय असेल ते पुढील कारवाई करावी, अन्यथा आम्ही या आंदोलनाची तीव्रता वाढवून आम्ही या ठिकाणी नक्कीच उपोषणाला बसायच्या तयारीमध्ये आहे। जे घरफाळा वाढवले आहे त्याचा पहिल्यांदा मी निषेध करतो, कारण आपल्या मुरगुडसारख्या ठिकाणी अजून सुद्धा असेसमेंट चालू आहे। त्या असेसमेंटच्या विरोधामध्ये आम्ही कोर्टात जाऊ शकतोय, कारण आपल्या या मुरगुडमध्ये अजून बरीचशी वंचित घरं राहिलेले आहेत, पाणी अजून मिळालेलं नाही, लाईन मिळालेलं नाही, लाईट मिळाले नाही, म्हणजे हे सर्व गोष्टी अपुऱ्या आहेत। या पहिल्यांदा या नगरपालिकेतल्या आलेल्या नगरसेवकांनी पूर्ण ताकदीनिशी यामध्ये लक्ष घालून मुरगुडची सेवा करण्यासाठी संधी द्यावी त्यांना, आणि त्यामध्ये घरफाळा आणि पाणीपट्टी सुद्धा ही कमी करावी अशी माझी विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। जो मुरगुड नगरीच्या रहिवाशांच्यावर जो लादलेला घरफाळा आहे
याचा मी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो. प्रशासन काळामध्ये 2020 पासून 2025 पासून पर्यंत 20% घरपाळ वाढ केलेला आहे. आणि प्रवास मॅडमने प्रवास जनरल बोर्डला 5% केलेला आहे. त्यामुळे 25% घरपाळा वाढ झालेला आहे. या मुरगुडच्या लोकांना न सुचणारा हा घरपाळा आहे. त्यामुळं त्याचबरोबर जे घरकुल जे आहेत नरेंद्र मोदी साहेबांनी लोकांना अन्न वस्त्र निवारा या तिन्ही गोष्टी मिळाव्या त्यासाठी घरकुल योजना काढली, प्रधानमंत्री आवास योजना काढली. त्याचे बरेच लोक 2018 पासून कितीतरी लोक वंचित आहेत, त्यांना निधी मिळावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये जे लोकांनी घरं बांधलेले लोक आहेत, तुमची निधी वाढ बघून लोकांची घरं पूर्ण झाली आहेत, तरी पण आपण निधी अजून मिळाला नाही. तो निधी तात्काळ मिळावा, घरपाळा माफ व्हावा. आता जे असेसमेंट चालू आहे ते असेसमेंट न करता पूर्वीचा घरपाळा पहिला माफ करून मग परत नवीन असेसमेंट करावं एवढीच आमची नगराध्यक्षांना विनंती आहे. आणि तुम्ही याचा विचार करावा, अन्यथा पुढील काळात उपोषणाला बसल्याशिवाय मुरगुडची जनता राहणार नाही. ही मुरगुडची जनता आता इथं शेतकरी वर्ग सगळा आहे, इथं दळणवळण जास्त आहे का नाही आहे. त्यामुळं जो लादलेला घरपाळा आहे तो रद्द करावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आणि अनुदान मिळावं, ताबडतोब मिळावं अनुदान, एवढीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. घरफाळ्याबद्दल त्यांनी जो निवेदन मांडलं त्याच्याबद्दल आम्ही विचार करू जनरल बॉडीमध्ये. आणि तो जो कमी 5% म्हणताय ना तुम्ही, 19 अगोदरचा 20% आणि आत्ताचा 5, एकूण 25%, त्याच्यावरही जनरल बॉडीमध्ये विषय घेऊन आम्ही त्याच्यावर निर्णय देऊ अशी तुम्हाला म्हणजे प्रत्येकाला सांगण्यात येते. आणि त्याचबरोबर जे आता घरकुलचं जे योजना आहे तो नवीन अधिकारी आता आजच जॉईन झालेला आहे. इथून पुढे तुम्हाला कुणाच्याही तक्रारी येणार नाहीत आणि प्रत्येकाला न्याय दिला जाईल आणि प्रत्येकाची घरकुल हे मंजूर केली जातील एवढेच सांगते मी. आणि कुणीही निराशेने इथून जाणार नाही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.